सुनेत्रा वहिनी बीडच्या दौऱ्यावर आहेत. अनेक मुद्दे आहेत आणि अनेक मुद्द्यांना आता 2 दिवसामध्ये सुनेत्रा वहिनींना पूर्णपणे निस्तारायचं आहे. खूप मोठं आव्हान. पण या सगळ्या आव्हानाची निर्मिती कशामुळे झाली, हे सगळे आव्हान उभे कशामुळे राहिले आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या सैऱ्या वैऱ्या परिस्थित्या सध्या बीड जिल्ह्यात झाल्यात त्याला जबाबदार कोण आहे? कारण सगळ्या घटना पाहिल्या तर आमच्याकडे एकच गोष्ट निदर्शनास येते की जिल्ह्याच्या नेतृत्वाचा अभाव. आणि सुनेत्रा वहिनीचं असं आहे की घार उडे आकाशीन चित्त तिच्या पिल्ल्यापाशी. म्हणजे ज्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या सुनेत्रा वहिनींच्या अंगावर खांद्यावर आहेत आणि ज्या खांद्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आहेत. मग ज्या पद्धतीनं पालकमंत्री म्हणून दादांनी ही जबाबदारी स्वीकारली होती ती आव्हानात्मक होती. खऱ्या अर्थानं बीडची घडी व्यवस्थित बसावी आणि ज्या पद्धतीनं बीडच्या स्थानिक गतिरोधकामध्ये ज्या पद्धतीच्या गदारोळामुळे जिल्ह्याच्या स्थानिक नेतृत्वाला संधी न मिळण्यासाठी ज्या काही कवायती झाल्या त्याचे परिणाम दादांनाही आव्हान स्वीकारावं लागलं होतं. पण आता हे आव्हान वरच्यावर जास्तच आव्हानात्मक बनत चाललेलं आहे आणि वास्तविक स्वरूपात या 2 दिवसाच्या परिस्थितीमध्ये हा सगळा घरटा वहिनी सांभाळणार कशा याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं बीड म्हणलं तर या महाराष्ट्राच्या मातीत चळवळीचा जिल्हा म्हणून पाहिला जातो आणि ज्या पद्धतीचा विचार आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या बीडकरांनी नेहमीच आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीत किंवा देशाच्या भूमीत मांडल्या, त्यासाठी अनेक उदाहरणं आहेत की जी पटलावर मांडता येतील. पण सध्या जी परिस्थिती आहे आणि सध्या ती सगळ्यात मोठी अडचण आहे. बीड जिल्हा पूर्ण कोंडीत सापडलाय. सगळ्या समस्या या बीड जिल्ह्यातच उद्भवायला लागल्या आणि या सगळ्या उद्भवणाऱ्या समस्या सर्वसामान्य माणसाच्या ऐरणीवर येऊन थांबल्यात. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या बीडची परिस्थिती झाली, ज्या परिस्थितीत गेल्या 8 महिन्यात 27 खून झाली, 27, याचा आकडा मांडताना सुद्धा जीव रेटते. कारण की जो सुसंस्कृत असलेला जिल्हा, जो चळवळीचा जिल्हा पण आता आपराधिक जिल्हा म्हणून ओळखला चाललाय. आणि दुसरी राजकीय जी अस्थिरता आहे, राजकीय जी भूमिका आहे ती पूर्ण अस्थिर आहे. कोणीच कोणाचा वाली राहिलेला नाही, कोणाचीच पकड या जिल्ह्यावर राहिलेली नाही. आणि अशा वेळेस ज्या पद्धतीची भूमिका सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावर आहे की ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्राची भूमिका सांभाळायची, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते आणि पक्षाचे अध्यक्ष म्हणून पूर्ण पक्ष सांभाळायचा आहे आणि या सगळ्या ग्रेट्यामध्ये या बीड जिल्ह्याची परिस्थिती ज्या पद्धतीनं निर्माण झालेली आहे तिलाही सावरायचं आहे. अशा तिरपीट अवस्थेमध्ये सापडलेली ही परिस्थिती आता वहिनी कशा पद्धतीने या 2 दिवसात मार्गस्थ करणार आहे. कारण की जेव्हा बीडच्या पालकत्व स्वीकारताना दादांनी जे अभिवचनं या जनतेला दिली आणि ज्या पद्धतीची भूमिका जनतेसमोर मांडली त्यामुळं त्याचा परिणाम बीडच्या नगर परिषदा निवडणुकीमध्ये चांगलाच झाला. आणि ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यातल्या एकूण 6 नगर परिषदेपैकी 2 नगर परिषदेमध्ये संयुक्तरित्या म्हणजे स्वतंत्ररित्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचा झेंडा फडकला. परळी नगरपालिकेमध्ये संयुक्तरित्या राष्ट्रवादी आणि भाजप यांचा संयुक्त विद्यमान अशा 3 नगर परिषदा त्यांना ताब्यात घेता आल्या आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं 6 पैकी 3 हा आकडा म्हणजे 50% जनतेने दिलेला हा भरोसा. आज वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे, ज्या पद्धतीनं दादांनी ज्या योजना भूमिपूजन केलं होतं किंवा ज्या योजना पटलावर आणल्या होत्या त्याचा आढावा घेणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती कायदा आणि सुव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी प्रयत्न करणं. कारण की जिल्ह्याची तीच घडी
पूर्णपणे विस्कटलेली आहे. आता या सगळ्या गोष्टींची जर भूमिका पाहिली, उद्घाटन वगैरे सगळं होत राहतील, परंतु ज्या परिस्थितीत बीड जिल्हा कोंडला गेलाय, ज्या परिस्थितीत बीड अडकलंय आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची बीड नगर परिषदेची परिस्थिती झाली, ज्या शब्दावर या बीडच्या सर्व नागरिकांनी दादांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका सुपूर्द केली, मात्र त्या नगरपालिकेची अवस्था 6 महिन्यातच या नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या हितचिंतकांनी कशा परिस्थितीची करून ठेवली. आज 17 पैकी 11 नगरसेवक हे गटाच्या बाजूला आहेत, वेगळी चूल मांडतायत. ज्या पद्धतीचे मनमानी आणि स्वतःच्या अहंकारी धोरण या नगर परिषद मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला सर्वच नगरसेवकांनी विरोध करून हाणून पाडलं. आणि अशा परिस्थितीत निर्माण झालेला हा 6वा गोंधळ आणि जनतेने दिलेला विश्वासाचा जो हात आहे, यामध्ये खूप मोठी कसोटी अटकली आहे. कारण ज्या परिस्थितीत राष्ट्रवादी अजितदादा गटाकडं ही नगरपालिका सुपूर्द करण्यात आली, त्यावेळेस खऱ्या अर्थानं बीडच्या लोकांनी स्वप्न पाहिले होते ते बारामतीचे. बारामती सारखा विकास बीड शहराचा व्हावा या उद्दिष्टाने या सगळ्या गोष्टींची भूमिका आखण्यात आली होती. पण ज्या पद्धतीनं 6 महिन्यातच या सगळ्या स्वार्थी भूमिकेची जी उलटापालट झाली, ज्या पद्धतीने नगर अध्यक्षांच्या दालनात बसून जे महत्वाचे निर्णय आहेत त्याची ठराव पास करण्यात आली आणि तांत्रिक मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याची शिफारस करण्यात येत होती, मात्र हा कुटील डाव नगरसेवकांनी ओळखला आणि 24 कोटी रुपयाचा फंड जो घनकचरा व्यवस्थापनासाठी आलाय, पाणी पुरवठ्याच्या परिस्थितीत जी अडचण निर्माण झाली आहे, अशा अनेक बाबीची जी एक महत्वपूर्ण बैठक म्हणजे सर्वसाधारण सभा बीड नगर परिषदेमध्ये 3 दिवस चालली. खडाजंगी होती. ज्या पद्धतीने या सगळ्या भूमिका आणि सगळ्या परिस्थित्या या 3 दिवसाच्या भूमिकेत या नगरसेवकांनी मांडल्या ना, तर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींची आता परिस्थिती ही वहिनींना सोडवायची आहे. कारण की दादांवर विश्वास ठेवून बीडच्या लोकांनी ही नगरपालिका आणि हे प्रतिनिधी निवडून दिलेत. पण ज्या पद्धतीने काही प्रतिनिधींनी आपल्या मनमान्या करून आपली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ही जी गोची नगरपालिकेची झाली आणि विकास कामाची अनेक प्रश्न फक्त पटलावर आहेत, कागदावर आहेत, परंतु प्रत्यक्षात उतरणार कशी याची कसोटी निर्माण झालेली. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे बीड जिल्ह्याची जी कायदे सुव्यवस्था आहे, कारण की गेल्या 8 महिन्यात 27 खून झाली, अनेक विनयभंगाचे आणि बलात्काराचे फोक्सोचे अनेक प्रकरण या बीड जिल्ह्याच्या पटलावर आहेत. अनेक प्रकारच्या दरोड्यांच्या किंवा लुटमारीच्या अनेक घटना या पोलीस पटलावर आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमधून जर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जपण्यासाठी ही कायदा आणि सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवणं आणि सर्वसामान्य माणसांमध्ये या कायद्याबद्दल विश्वास निर्माण करणं आणि या कायद्याच्या माध्यमातून ज्या माफियागिरी आणि गुंडगिरीला दहशत बसवणं ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे. कारण की या सगळ्या कसरतीमध्ये बीड जिल्हा इतका कोंडला गेलाय आणि सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने रखडला चाललाय ना, त्याला खऱ्या अर्थानं आता विश्वास देणं गरजेचं आहे, त्याला भूमिका देणं गरजेचं आहे आणि याच्यातूनच सर्वसामान्य माणसाची खरी जी अडचण आहे ती दूर होणार आहे. तिसरा मुद्दा तो आहे बीड जिल्ह्याच्या विकासाचा. कारण की जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जे 200 कोटीचा जो फंड आहे, तो फंड कशा पद्धतीने वापरायचा आहे का आहे त्याच कामांवर मुलामा करून आहे ती परिस्थिती मांडायची. आज या बीड जिल्ह्याच्या समोर अनेक असे प्रश्न आहेत की ते मार्गस्थ होणं गरजेचं आहे. आजपर्यंत हे सगळे प्रश्न फक्त कागदावर मांडण्यात आलेले आहेत.
आणि यांचा विकासही फक्त कागदांवर झालेला आहे. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचा हा कागदावरचा विकास सर्वसामान्य माणसाला सळतोय ना, ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला छळतोय ना, आणि फक्त नावाला पूर्ण झालेल्या या परियोजना खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीत कशा पद्धतीने अडचणीच्या ठरतायत, या नागरिकांच्या भूमिका किंवा प्रतिक्रिया घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीत. त्यामुळे अनेक असे प्रश्न आहेत, ते प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवणं गरजेचं आहे. मागच्या काळात जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतः जातीनं लक्ष घालून एका प्रश्नाची आयरणीवर घेतला होता, तो म्हणजे धारूरचा घाट. आणि हा धारूरचा घाट फक्त आयरणीवरचा मुद्दा नाही, तर हा मृत्यूचा अखंड तांडव निर्माण झालाय. आज जर जिल्ह्याची परिस्थिती आणि जिल्ह्याच्या योजना जर तुम्हाला पूर्णपणे कार्यान्वित करायच्या असतील, तर हा धारूरचा घाट, हा अरुंद घाट रुंद करणं गरजेचं आहे. याचा घुटमळलेला श्वास हा मोकळा करणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने कारखान्याच्या आणि ऊसाच्या राजकारणात अडकलेला हा विकास खऱ्या अर्थानं मोकळा करणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा अनेक प्रश्नांना आता ताईंना किंवा वहिनींना उत्तरं शोधण्याची गरज आहे. आणि या 2 दिवसाच्या या आढावा बैठकीत, 2 दिवसाच्या या धावत्या दौऱ्यात या सगळ्या गोष्टींना हाताळणं गरजेचं आहे. त्यामुळं सामाजिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर पालकत्व हा खमक्या पाहिजे, आणि ते खमक्यापणा आता वहिनींना दाखवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने या जनतेचा विश्वास ज्या भूमिकेत दादांवर होता, तीच जबाबदारी खरी वहिनींना पेलायची आहे, हेच खरं अंतिम सत्य आहे. पण यासाठी कशा कशा पद्धतीच्या कसोट्या आणि कशा कशा पद्धतीच्या भूमिका वहिनींना घ्यावी लागतील, याबद्दल तुमचं काय मत आहे, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे, ती कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.